खरं तर पितृपंधरवड्यामध्ये जे भरणीश्राद्ध घातलं जातं ते ज्याचं भरणीश्राद्ध घातलेलं आहे त्या माणसाला, त्या गेलेल्या व्यक्तीला जे काही आवडणारे पदार्थ आहेत, म्हणजे त्यामध्ये अगदी पान सुपारी, तंबाखू आणि एवढंच काय तर दारू सुद्धा वाडीवरती ठेवली जाते. मच्छी मटण हे सुद्धा प्रकार त्यामध्ये वाडीवरती ठेवले जातात. पण बिना कांदा लसूणचं नैवेद्य किंवा जेवण का बनवायचं? तर देवांना नाही ना चालत कांदा लसूणचं. नमस्कार, मी साक्षी. तर पितृपंधरवडा सुरू आहे आणि म्हणूनच आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने अळूवडी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे अळूवडीची पानं काढण्यासाठी मी आमच्याच बागेमध्ये आले आणि हे बघा, काळा देठ असलेली अळूवडीची पानं काढून घेतली. ही साधारण मध्यम आकाराची अळूवडीची पानं आहेत. यापेक्षा मोठी सुद्धा पानं आमच्या परिसरात आहेत. तर सगळ्यात आधी इथे मी लिंबा एवढ्या आकाराची चिंच पाण्यामध्ये भिजायला ठेवणार आहे. साधारण 1 तासभर तरी गरम पाण्यामध्ये ही चिंच आपल्याला भिजायला ठेवायची आहे. आणि सोबतच तेवढाच मी इथे गुळ सुद्धा घेतलेला आहे आणि तो सुद्धा पाण्यामध्ये भिजायला ठेवलेला आहे. तर इथे मी नेहमीच्या रेग्युलर घरातील साध्या वाटीने 3 वाट्या बेसन घेतलेला आहे. हे बेसन आहे ना, शक्यतो आपण चाळूनच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बेसन जर चाळून घेतलं ना तर पाण्याने भिजवतो ना तेव्हा गुठळ्या त्याच्या मोडताना त्रास होत नाही. आता एक वाटण करून घेऊया. त्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं, मुठभर कोथिंबिरी आणि 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. आता इथे लगेचच यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि आलं सुद्धा घालून घ्यायचं आहे. मात्र आधी माझ्याकडून घालायचं राहून गेलं म्हणून मी मागावून घातलेलं आहे आणि सगळं छान बारीक करून घेतलेलं आहे. आता हे चाळून घेतलेल्या बेसनामध्ये घालून घ्यायचं आहे ही सगळी चटणी. यामध्ये पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा मसाला घालायचा आहे, म्हणजेच घरचं लाल तिखट घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर इथे मी साधारण 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि जे आपण चिंच गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. तर चिंचेचा चोथा वेगळा करून घ्यायचा आहे आणि पाणी छान गाळणीने गाळून यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे ना आपण 3 वाट्या बेसन घेतलेलं होतं आणि त्यासाठी बरोबर 1 वाटी पाणी, म्हणजेच हे दोन्ही मिळून चिंच गुळाचं जे पाणी अर्धी वाटी मिळून झालेलं आहे ना तेवढंच पाणी घातलेलं आहे. जर आवश्यकता वाटली ना तर एक्स्ट्राचं नंतर घालायचं आहे, पण चिंच गुळाच्या पाण्यामध्येच आधी शक्यतो भिजवायचं आहे आणि लागलं आवश्यकता असली तरच पाणी घालायचं आहे. तर हे पीठ बघा, अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. हे बघा, असं नाही समजलं तर हेच पीठ आहे ना असं परातीवर किंवा ताटावरती पसरवून बघायचं आहे, थोपटून बघायचं आहे, म्हणजे याचं प्रमाण आपल्याला कळेल, म्हणजे किती पाणी घालायचं आहे ते समजतं. तर इथे मध्यम आकाराची मी 3 पानं घेतलेली आहेत आणि 3 पानांसाठी 3 वाट्या बेसन पीठ म्हणजे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे यासाठी. आता या अळूच्या पानाची मी देठं काढून घेते आणि ज्या शिऱ्या आहेत बाजूच्या त्या सुद्धा मी काढून घेते. तर इथे ना तुम्ही लाटणी सुद्धा फिरवू शकता, पण मी मात्र इथे लाटणी नाही फिरवलेली आहे. तर अशाच पद्धतीने आता मी बाकीचे सुद्धा हे देठ काढून घेते जाडे आणि आता याला हे बेसन लावून घेते. तर बेसन लावताना आहे ना एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही लावायचंय. म्हणजे जर तुम्हाला लेयर्स हव्या असतील ना तर मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर आता मी अशी एकावर एक 3 अशी पानं ठेवलेली आहेत आणि बाजूबाजूला पानं ठेवलेली आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे अशा पद्धतीने. हे बघा, आता व्यवस्थित सगळे बेसन पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता याच्या कडा मी दुमडून घेते मध्यभागी आणि ना खालून वरून आहे ना व्यवस्थित प्रेस करायचं आहे, जेणेकरून कुठेही हवा राहणार नाही आणि अळूवडी आपल्याला तळताना छान त्याच्या लेयर्स दिसतील. किंवा आतमध्ये जर हवा राहिली तर याचे कडा असतात ना ते लगेचच सुटतातही. तर आता वरूनही ना हलकासा थर या बेसनाचा लावून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी संपूर्ण बेसन लावून घेतलेलं आहे आणि बघा 3 अळूवडीच्या पानांसाठी हे परफेक्ट असं हे बेसन भिजून झालेलं आहे. आता मी हे फोल्ड करून घेते, हा रोल करून घेते. तर जेवढं जमेल ना तितका घट्ट असा हा रोल करायचा आहे. कुठेही हवा किंवा सैलसर ठेवायचा नाहीये, एकदम घट्ट टाईट असा रोल करून घ्यायचा आहे. रोल करून झाल्यानंतर आहे ना अशा पद्धतीने थोडं आपण ज्या पद्धतीने लाटणी फिरवतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे स्टीमर छोटा आहे म्हणून मी याचे 2 कट करून घेतलेले आहेत, मध्ये कट करून घेतलेलं आहे याला. आणि आता मी इथे या स्टीमर मध्ये, म्हणजे इडलीचंच भांडं आहे खरं तर हे, पण यामध्ये इडल्या चांगल्या होत नाहीत तर मी मोदकांसाठी आणि अळूवडी वाफवण्यासाठी वापरते. पाणी छान उकळलेलं आहे खालचं जे आतमध्ये घातलेलं आहे ते, त्यावरती केळीचं पान ठेवलं आणि हे मिश्रण जे करून घेतलेलं आहे अळूवडीचा
रोल वळकटी ती ठेवून घेतली आणि 10 ते 15 मिनिटं वाफवून घेतलेली आहे. आता ही छान अशी वाफलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही टूथपिकच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने सुद्धा चेक करू शकता. तर थंड झालेत व्यवस्थित हे. आता मी याला कट करून घेते. तर कट करताना शक्यतो अळूवडीचं मिश्रण किंवा अळूवडीची ही वळकटी आहे ती गारच झालेली असली पाहिजे. जर गरम असेल ना तर याचा कुस्कर होतो आणि तुम्ही इथे बघाल की आत्ताच याचे छान असे लेयर्स पदर्स दिसतात. तर मी इथे अळूवडीचं मिश्रण करताना तांदूळाचं पीठ वापरलेलं नाहीये. माझ्याकडून ते राहून गेलेलं आहे. पण तुम्हाला जर आवडत असेल तर कुरकुरीत अळूवडी आवडत असेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचाभर तांदूळाचं पीठ वापरू शकता. पण आमच्याकडे कुरकुरीत आवडत नाही, मऊ आवडते, म्हणून मी यामध्ये तांदूळाचं पीठ वापरलेलं नाहीये. तर आत्ताच खूप मस्त अशा लेयर्स दिसत आहेत आणि साधारण 1/2 इंचाची मी ही कट करून घेतलेली आहे अळूवडी. आणि गरम तेल छान झालेलं आहे, तेल छान तापलेलं आहे कढईमध्ये. आता मध्यम आचेवरती मी या अळूवड्या सगळ्या छान कुरकुरीत अशा तळून घेते. म्हणजे एकदम कुरकुरीतही नाही आणि एकदम नरम किंवा कच्ची सुद्धा नाही. साधारण 2 ते 4 मिनिटं मी या अळूवड्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला जास्त कुरकुरीत आवडत असतील ना तर तुम्ही थोडं आणखीन तळून घेऊ शकता. तर मस्त बदामी कलरवरती ह्या अळूवड्या मी तळून घेतलेल्या आहेत. यापेक्षा जास्त काळपट किंवा यापेक्षा जास्त कच्चट अशा ठेवायच्या नाहीयेत. तर व्यवस्थित अशा मी तळून या झाऱ्यावरती काढून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता याला छान असे पदर सुटलेले आहेत, लेयर्स सुटलेले आहेत. आणि या टिश्यू पेपरवरती टाकून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते यामध्ये शोषलं जाईल. आता या अळूवड्या तुम्ही बघताय ना किती मस्त बनलेल्या आहेत. यामध्ये लसूण आणि कांदा वापरलेला नाहीये. तरीही सुद्धा या अळूवड्या खूप मस्त अशा चविष्ट झालेल्या आहेत. अगदी चितळे बंधूंच्या अळूवड्या मिळतात ना तशाच बनलेल्या आहेत. तर आता या अळूवड्या बघा मी संपूर्ण तळून घेतलेल्या आहेत आणि एकसारख्या सगळ्या दिसत आहेत. सगळ्या अळूवड्यांना मस्त लेयर्स पदर्स आहेत आणि एकदम मी जाड किंवा एकदम पातळही चिरलेले नाहीयेत. तर हे बघा छान असे पदर दिसत आहेत की नाही. आणि आता मी या तुम्हाला दाखवते मस्त असे लेयर्स काढून. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसंच व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर सुद्धा करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.